Sorry. Sorry. अच्छा, गाडी इथं अडली तर होऊनच जाऊ देत एक परीक्षा, म्हणजे कळत आपली फ्रेंडशिप जस्ट आहे बेस्ट आहे. ताई, आओ हळू. अहो काय झालं ताई, काय झालं? नीता, मी आता यांच्या मोबाईल मध्ये धैर्य भाऊजींचा अजून एक व्हिडिओ होता तो डिलीट केला. ताई बरं केलं तो तुम्ही. पण ताई अहो असा रोज व्हिडिओ डिलीट करायचा खेळ कधीपर्यंत खेळायचा? आपण ना भाऊजींना सगळं काही सांगून टाकायला पाहिजे. अगं आता काल सगळं त्यांना खरं खरं सांगणार होतो की ग, पण हे समोर आले आणि आपला सगळा प्लॅन फिसकटला बघ. हो ना, कालची वेळच वाईट म्हणायची आपली. अहो ताई, पण आपण आत्ता सांगू शकतो की? हा आता सांगू शकतो, पण कोणी आलं तर? हो मी आहे ना, मी बाहेर लक्ष देते. तुम्ही कॉल करा आणि सगळं सांगा. हा मी आलेच, कॉल करून येताना. या लिस्ट मधलं सगळं सामान घेऊन यायचंय. सर, तुम्ही तर म्हटलं कसली परीक्षा आहे? ही तर सेलिब्रेशनची लिस्ट दिसते. परीक्षा पास झाल्यावर सेलिब्रेशन तर करणारच ना. आता जास्त प्रश्न विचारत बसू नका, जा लवकर आणि सगळं सामान घेऊन या. धैर्यला जर काही कळलं ना तर तुझ्या पोटातलं बाळ पाडलं म्हणून समजायचं. बाळ पाहिजे ना, पाहिजे ना. हॅलो भाऊजी. हा वहिनी बोला की. मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय. बोला. ते आमच्या 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 यांच्याकडे. हा काय करते मी? काय करते? हॅलो वहिनी, आवाज. हॅलो भाऊजी, कुठे आहात? मी स्टुडिओत आहे, पण अवंती वहिनी काहीतरी इम्पॉर्टंट बोलत होत्या. हा ते आम्हाला मंदिरात जायचं होतं ना, म्हणून गाडी पाहिजे होती. गाडी मिळेल काय? हा, पण अवंती वहिनी विलास दादाबद्दल काहीतरी बोलत होत्या. ते आमच्या ह्यांच्याकडे गाडी नाही ना, असं ताई म्हणत होत्या. अच्छा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी गाडी पाठवतो. काळजी करू नका. थँक्यू भाऊजी, ठेवते. हा नीता, अगं असं का केलंस? अगं आपलं ठरलं होतं ना त्यांना सांगायचं का? माझ्या काही नाही, तुझ्यामुळे काही नाही झालं. तुझ्यामुळे काही नाही झालं. तुझ्यामुळे काही झालं नाही. त्रास करून घ्यायचा नाही.
ताई फुलं घ्या की. दे कुठली पण दोन. मग कुठली देशील बरं? तुम्ही सांगा की कोणती हवेत फुलं. एक काम कर, 1 मिनिट सवे. तू ना हा लाल गुलाबच दे. का? अगं ते परागसाठी म्हणून म्हणलं. तो लई करतोय ना माझ्यासाठी म्हणून. ताई तुम्ही पण घ्या की फुलं. फुलदाणी ठेवायला घ्या, नाही तर तुमच्या आवडीच्या व्यक्तीला द्यायला घ्या. फुलं विकून शिक्षणाचा खर्च निघते का ते बघते मी. बरं ठीक आहे, तुला मदत व्हावी ना म्हणून घेते. शिकून खूप मोठी हो. होणार ना? 100% प्रॉमिस. 4 फुलं दे मग. कुठली देऊ? सावे तू की नाही लाल गुलाबच घे. कसं आहे, आज नाही तर उद्या तुझ्या उपयोगाला पडेलच ना. कसं काय प्रेमात. अगं प्रेमाचं नाही, पिवळं गुलाब म्हणायचं होतं. ते आहेतच की तुझ्याकडे आधीपासूनच भरपूर. मग तू रेड गुलाब घे, म्हणजे कशी व्हरायटी होईल ना तुझ्याकडं म्हणून. आणि आपल्या स्टुडिओच्या फुलदाणीत पण ठेवता येतील. होय होय, लालच फुल घ्या, मस्त दिसे. खरं ताई लाल फुल 20ला आहे आणि पिवळं फुल 10ला आहे. एवढं फरक का? ते काय आहे, पिवळं फुल फ्रेंडशिप साठी असतं आणि लाल फुल त्याच्या पुढच्या स्टेजला. बापरे, पुढची स्टेज म्हणजे? विश्वास, ओढ आणि प्रेम. बरं ठीक आहे, जरा जास्तच माहिती आहे तुला. अगं ताई, मी एका कादंबरीत वाचलेलं, पिवळं फुल तसं सहज मिळते, लाल फुल मिळायला नशीब लागते. घ्या की तुम्ही पण. बरे ठीक आहे, दे 4 फुलं. हा, तुला मदत व्हावी म्हणून घेते. थँक्यू ताई. मला पण अजून एक दे. हा, आता शिकून खूप मोठी हो आणि चांगले नंबर काढ. हा, होय होय, पहिलाच नंबर काढणार आहे. बरं 1 मिनिट थांब. ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. काय कुठं काय, आपल्या फुलदाणीत चांगले दिसतील म्हणून घेतलीत की. मी कुठं काय म्हणलं मग. चोराच्या मनात चाल ना बाबा. लय शानी आहेस. चल चल. नमस्ते सर. लिस्ट प्रमाणात सर्व साहित्य आणलेलं आहे. गुड, थँक्यू. कुठं? ते तुम्हाला मदत करायला. काही गरज नाही, माझं मी करतो सगळं. हे सगळं तुम्ही एकटं करणार? अहो दमाल हो. कसं आहे ना, मी मुजुमदार आहे. तुमची पावर जिथं संपते तिथून माझी सुरू होती. दरवाजा लावून एकट्यात काय करणार आहे? काय अवंती,
दादा दादा तू आता हायपर होऊ नकोस. मी सगळा बंदोबस्त करून आलोय रे. त्यांचा प्लॅन काय आता वर्कआउट होणार नाही. आणि आपल्याबद्दल त्यांना काही कळलं ना तरी त्या धैर्याला जाऊन सांगू शकत. पण एवढी हिंमत झाली म्हणल्यावर त्यांचं कौतुक केलंच पाहिजे की. तू त्यांच्यावर लक्षच देऊ नको आता. तू फक्त धैर्यावर लक्ष दे. तो वेळ वाया घालून चालणार नाही. त्या धैर्याचे सगळे लवचिकचे उद्योग व्हायला सांगावेच लागतील. फक्त एक चान्स मिळू तरी पाहिजे. मिळणार मिळणार की. फक्त जरा धीर धर. धमाका होणारच. फक्त वाट पेटल्यावर ना थोडी वाट बघावी लागते. तेच करायचे आपल्याला. थोडी वाट बघायची. आपण असंच सर बघितलं आपल्या सिनेमामध्ये अजून एक व्हिडिओ ऍड होतो वाटतं. धीर धरल्याचं फळ. उचलून बघू का? बघ की. बोल रे. हॅलो साहेब, इथं स्टुडिओमध्ये कसलं तरी सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. सेलिब्रेशन कसलं माहित नाही, पण मोठं काहीतरी आहे. अरे बघ की आणि सांग ना मला. नाहीतर एक काम कर ना, तू मला व्हिडिओज पाठवतो साहेब. त्यांनी दार आतून लावून घेतलंय. बघता सुद्धा येत नाही. व्हिडिओ तर लांबची गोष्ट आहे. ठीक आहे, भोंड करतो काहीतरी मी. काय चाललं असेल तिकडे आतमध्ये? काय रे दादा? वाद संपून धमाका व्हायची वेळ आली. म्हणजे धैर्याचे सगळे कांडायला दाखवायची वेळ आली. स्क्रीनवर नाही, लाईव्ह. एवढा अंधार की वे भाई? लाईट गेली का काय? लाईटच गेली असणार. नाही, उगाच अंधार पडला. तू चल, कशाला आणले याला? सावकाश. ए टॉर्च लाव रे. पराग, टॉर्च लाव. पराग, टॉर्च लाव. हा प्लीज चल. काय इकडे चल. चल, नवीन आल्यासारखंच करतो. हळू. हा चल चल. सावकाश. हे काय अशा हॉरर थीम का केली? परत हळू. लाईट लाव जरा. जा त्याला मदत कर. इकडून सरप्राईज. कसं वाटलं डेकोरेशन? खतरनाक. फेंट्या पोलीस टिटले मारी दिसायला लागल्या. हे सगळं काय? डेकोरेशन. ते मला पण माहितीये, पण हे डेकोरेशन आणि हे सगळं कशासाठी? अगे पडकासाठी केलं असेल आपल्या त्यांनी. वहिनू पण मी असं काय सांगितलंच नव्हतं. नाही नाही, तुम्ही असं काही सांगितलं नाही आणि पॉडकास्ट साठी सुद्धा नाही केलंय. हे सेलिब्रेशन करण्यासाठी डेकोरेट केलंय सगळं. सेलिब्रेशन कसलं? आपल्या मैत्रीच. म्हणजे तुमच्याशी मैत्री करायला किती एफर्ट्स घेतलेत मी. म्हणल्यावर मग सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे ना. हा आता ह्या डेकोरेशन पेक्षा तुमची फ्रेंडशिप खूप जास्त मौल्यवान आहे. एक मिनिट. मी मगाशीच म्हणाले ना तुम्हाला, मी तुमची फ्रेंडशिप फक्त ऍक्सेप्ट केली,
याचा अर्थ असा नाही की आपण बेस्ट फ्रेंड झालो. वाटलंच मला तुम्ही असंच बोलणार हे वाटलंच होतं मला. या या इकडे एक गोष्ट दाखवायची. या 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 ह्यो काय विषय? सांगतो सगळं सांगतो. कुठल्याही रिलेशन मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट, विश्वास. तो असला तर नाती कधीच तुटत नाहीत. आणि त्यासाठीच ही परीक्षा, मैत्रीची परीक्षा. मैत्रीची परीक्षा. हो, पण फ्रेंडशिपची रिक्वेस्ट घेऊन तुम्ही आला होतात, मग परीक्षा पण तुम्ही द्यायला पाहिजे. हे बरोबर आहे तुमचं. पण फ्रेंडशिपची रिक्वेस्ट घेऊन जरी मी आलो असलो तरी ती रिक्वेस्ट तुम्हीच एक्सेप्ट केली. आणि कुठलंही नातं एकामुळे नाही तर दोघांमुळे बनतं, टिकतं, म्युच्युअली, विश्वासावर. सो ही परीक्षा कोणी एकाने नाही, आपण दोघांनी दिली पाहिजे, एकत्र. म्हणजे तुम्हाला माझ्याशी मैत्री करायचा घेतलेला डिसिजन योग्य आहे की नाही ते कळेल. आणि माझ्याही लक्षात येईल माझ्यात किती ताकद आहे ही मैत्री निभवायची. सो हा आहे मैत्री निभावण्याच्या परीक्षेचा पेपर. कसलं भारी आहे. रिनी, हा एवढं घे. अरे वाचतं थांब. हा यो पेपर तर इंजिनिअरिंगच्या पेपर पेक्षा अवघड आहे की. हार्ड विषय आहे यो. कारण हा पेपर मैत्री निभावण्याची परीक्षा घेणार आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही सांगा. नाही म्हणजे तुमची जर हिंमत होत नसेल किंवा स्वतःच्या मैत्रीवर विश्वास नसेल तर तुम्ही क्विट करू शकता. काय ठरतंय मग तुमचं? अरे
वकील साहेब तुम्ही इथं कसं काय? मीच बोलवले त्यांना. नमस्कार. आई काय ग कसले पेपर्स आहे? ऑफिशियल नोटीस आहे, शिक्षण मंडळाला पाठवायची. कसली? आहे एक. त्या भाऊराव नाईकांना वाटते माझ्यावर कुरघोडी करून आपल्या 6च्या 6 जमिनी घशात घातल्या म्हणून. मी पण बघते त्यातली एक तरी जमीन ते कशी घशात घालतायत ते. ताबडतोब शिक्षण मंडळाला पाठवा. हो येतो. धैर्याला हा विषय खूप सोपा वाटतोय, पण हा विषय किती सिरियस आहे हे मलाच माहिती आहे. होय की धैर्याला ना जरा पण सिरियसनेस नाही, आणि त्याचा सिरियसनेस नेमका कुठल्या विषयात आहे ना हे आम्हाला कळलंय. हा आई, अगं धैर्याचं लक्ष इथून उडून कुठे जाऊन बसलंय ना हे पण आम्हाला माहिती आहे. बोलताना एकदा नाही 10 वेळाला विचार करून बोलायचं. बोलायची गरजच पडणार नाही. आमच्यावर जरा जरी विश्वास असेल का नाही तर फक्त आमच्या बरोबर चाल आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ. चल. आर यू रेडी? तुमच्यापेक्षा जास्त. करूया मग स्टार्ट. दिसत नाही ना? नाही नाही दिसत. हेल्मेट.
1 2 3 व्यवस्थित चालवा, धैर्य. व्यवस्थित. थांबा जरा. नेमकं मला काय दाखवायला घेऊन चाललंय कोणी सांगणार आहे का? आई अगं तू बघणार आहेस की मग सांगून काय उपयोग आहे? का सांगायला पैसे पडतायत का? नाही पैसे नाही पडत, पण प्रत्यक्षात बघण्याची मजा कमी होते ना. म्हणजे मला काय तुम्ही मजा करायला घेऊन चाललाय? आई तुझ्या लाडक्या धैर्याचं तिकडं काय चालू आहे या विचारानं टेन्शन आलंय का तुला? नाही तसं जर असेल का नाही तर जरा सावर स्वतःला, कारण तिकडं गेल्यावर नेमकं तुझं काय होणार आहे ना याचा तुलाच अंदाज नाही. निघायचं का? चल 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 चल. होय चल चल चल. बस बस बस. इकडे 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 डावीकडे डावीकडे. हळू 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 ता. शपथ लेफ्टला घ्या लेफ्टला. उजवीकडे उजवीकडे उजवीकडे. लेफ्टला घ्या. उजवीकडे का उजवीकडे. इकडे इकडे डावीकडे. शपथ अहो समोरून ट्रक आलाय. येऊ द्या की मग. तुम्ही असताना कसलं टेन्शन. मी सांगते तसं चालू. पुण्याला जाताना चालू दिली तशी चालू नका. नेमकं कशी चालवायची तुम्हीच सांगा. हा मी सांगते तुम्ही फक्त ऐका. हा जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे. थोडस राईट थोडस राईट थोडस राईट. तुम्ही इकडे लेफ्टला घ्या. ओ थांबा तुम्ही राईटला घ्या. या दोघांना मला धैर्याबद्दल नक्की काय दाखवायचं असेल? विलास अजून किती वेळ आहे आणि काय विषय कोणी सांगणार आहे का मला? थांबली जरा, कळल की लवकरच. काय एक मोठं सेलिब्रेशन आहे आणि त्या सेलिब्रेशन मध्ये तूच धमाका करणार आहेस. ताई तुम्ही लावा भाऊजींना कॉल. अगं पण भास्कर भाऊजींनी तुला धमकी दिली त्याचं काय? दिली पण म्हणून काय आपण असं हातावर हात धरून बघत बसायचं काय? से आपण त्यांना नाही सांगितलं तरी ते माझ्या बाळाला जन्माला येऊ देतील की नाही काहीच गॅरंटी नाही. त्यामुळे ताई हे बघा मला आत्ता ना सावी आणि धैर्य भाऊजी त्यांच्या प्रेमाला वाचवायचंय. त्यामुळे तुम्ही करा कॉल. ताई आई तिथं पोहोचायच्या आधी ना धैर्य भाऊजींना सगळं सांगणं गरजेचं आहे. तुम्ही लावा ना कॉल ताई. आत्ता करते. काय बोलताय? कुठे काय? माहेर कॉल लावत होते ग. तुमच्या माहेरचा सोडा, इथलं बोला. अहो काय चाललंय काय या घरात?
आत्या, विलास भाऊजी, भास्कर भाऊजी कुठे गेले गडबडीत? आणि हे सुद्धा सकाळी सकाळी घाई घाईत बाहेर पडले. इरा, अगं हे मुजुमदारांचं घर आहे. अशी घाई गडबड नाही तर 5वीलाच पुजले बघ. काय ताई? आणि हे बघ, कुठलं काम कधी अर्जंट येईल ना काही सांगता येत नाही. आणि इरा, तू पण अशा कामाची सवय करून घे बर का. काय ताई? हो सांगते मी, लेफ्टला घ्या, लेफ्टला घ्या. गेलं का? गेला गेला. मी नीट इन्स्ट्रक्शन दिले, साथ दिली म्हणून. नाहीतर नाहीतर काय, आपण दोघही गुर्र. काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी. जरा हळू घ्या. हा, बट यू नो व्हॉट, आय ट्रस्ट यू. पण मी चुकीची दिशा सांगितली तर? ती दिशाही मला मान्य असते, कारण आपला सिंपल रूल आहे. एकदा जर कोणावर विश्वास ठेवला तर वाटेल ते होऊ दे, मला फरक नाही पडत. अहो बोला की काहीतरी, राईट लेफ्ट अशा अचानक म्यूट मोडवर का गेलं? हा हा, चला पुढे बघून चला. चल सर, पुढे बघून मी कसा बघ? तुम्ही सरळ बघा, मी सांगते तुम्हाला तसं चालवत होती. हा हा, चला. अभि सावकाश सावकाश सावकाश. चला. बरं ताई, आता धैर्य भाऊजी बाहेर गेलेत ना, मग मी त्यांची रूम आवरून येते. हा? हो हो, तुम्ही इथली तयारी करून ठेवा, मी आलेच. हा, थांबा. मी आहे ना इथे. मग तुम्ही यांची रूम का आवरायला निघालाय? मी आवरते. ताई ताई, कमिला, तुम्ही पटकन भाऊजींना फोन लावा, मी लक्ष देते बाहेर. हो. ओ काय करताय तुम्ही? गाडी चालवा. अहो गाडी चालवताना फोन घ्यायचा नसतो, एवढं बेसिक रूल माहित आहे तुम्हाला? अहो ठेवा ठेवा ठेवा. महत्वाचा कॉल असला नाही नाही, फोन ठेवा. ठेवून द्या पटकन. काय करायचं, कॉल उचलतच नाहीये. सरळ सरळ